إن الله اشترى من المؤمنين أنفسهم وأموالهم بأن لهم الجنة يقاتلون في سبيل الله فيقتلون ويقتلون وعدا عليه حقا في التوراة والإنجيل والقرآن ومن أوفى بعهده من الله فاستبشروا ببيعكم الذي بايعتم به وذلك هو الفوز العظيم. التائبون العابدون الحامدون السائحون الراكعون الساجدون الآمرون بالمعروف والناهون عن المنكر والحافظون لحدود الله وبشر المؤمنين. ما كان للنبي والذين آمنوا أن يستغفروا للمشركين ولو كانوا أولي قربى من بعد ما تبين لهم أنهم أصحاب الجحيم. وما كان استغفار إبراهيم لأبيه إلا عن موعدة وعدها إياه فلما تبين له أنه عدو لله تبرأ منه إن إبراهيم لأواه حليم. وما كان الله ليضل قوما بعد إذ هداهم حتى يبين لهم ما يتقون إن الله بكل شيء عليم. إن الله له ملك السماوات والأرض يحيي ويميت وما لكم من دون الله من ولي ولا نصير. لقد تاب الله على النبي والمهاجرين والأنصار الذين اتبعوه في ساعة العسرة من بعد ما كاد يزيغ قلوب فريق منهم ثم تاب عليهم إنه بهم رءوف رحيم. وعلى الثلاثة الذين خلفوا حتى إذا ضاقت عليهم الأرض بما رحبت وضاقت عليهم أنفسهم وظنوا أن لا ملجأ من الله إلا إليه ثم تاب عليهم ليتوبوا إن الله هو التواب الرحيم. निसंशय अल्लाहनं जन्नतच्या ऐवजी इमानधारकांकडून त्यांचे प्राण आणि धन खरेदी केलं आहे. हे लोक अल्लाहच्या मार्गात लढतात तेव्हा ठारही करतात आणि ठार केलेही जातात. अल्लाहच्या जबाबदारीवर हा वायदा सच्चा आहे तौरात, इंजील आणि कुराणामध्ये. आणि आपला वायदा पूर्ण करणारा अल्लाहहून अधिक मोठा आणखी कोण असू शकतो. तेव्हा आता तुम्ही आनंदित व्हा आपल्या या व्यापाराबद्दल जो सौदा तुम्ही अल्लाहला विकून टाकला, आणि लक्षात ठेवा की ही अतिशय मोठी सफलता आहे. जे लोक तौबा करणारे, अल्लाहची उपासना करणारे आणि अल्लाहची स्तुती प्रशंसा वर्णन करणारे आणि अल्लाहच्या मार्गात धावपळ करणारे, रुकू करणारे, सजदा करणारे, चांगल्या गोष्टींचा आदेश देणारे आणि वाईट गोष्टींपासून रोखणारे आणि अल्लाहच्या सीमारेषांचं रक्षण करणारे आहेत, तर तेच लोक इमानधारक आहेत. त्यांना खुशखबर ऐकवा. अल्लाहच्या सोबत इतरांना सहभागी ठरवणारे जवळचे नातेवाईक असले तरी पैगंबराची ही शान नाही आणि इमानधारकांचंही हे काम नव्हे की यांच्याकरता क्षमा याचनेची प्रार्थना करावी. खरं पाहता हे उघडरित्या जाहीर झालं की हे लोक जहन्नममध्ये जाणार आहेत. आणि इब्राहिम यांनी आपल्या पित्याकरता माफीची दुआ करणं त्या वायद्यानुसार होतं जो त्यांनी आपल्या पित्याशी केलेला होता. मात्र जेव्हा जाहीर झालं की हा तर अल्लाहचा वैरी आहे, तेव्हा इब्राहिम यांनी आपल्या पित्याकरता क्षमा याचनेची दुआ करणं सोडून दिलं. निस्संदेह इब्राहिम मोठे कोमल हृदयी आणि सहनशील होते. आणि अल्लाह असा नाही की एखाद्या जमातीच्या लोकांना मार्गदर्शन दिल्यानंतर कसल्याही कारणाशिवाय मार्गभ्रष्टतेत लोटून देईल. इतपावे तो की तो स्पष्टपणे त्यांना आधीच सांगून टाकतो की त्यांनी कोणकोणत्या गोष्टीपासून दूर राहायचं आहे. यात मुळीच शंका नाही की अल्लाह समस्त बाबींचं ज्ञान राखतो. वस्तुतः आकाशाची आणि जमिनीची राजसत्ता अल्लाह करताच आहे. तोच जीवन देणारा आहे आणि तोच मृत्यू देणारा आहे. आणि अल्लाहच्या शिवाय तुमचा कोणीही सहाय्यक मित्र नाही. निसंशय अल्लाहनं पैगंबरावर आणि देशत्याग करून आलेल्यांवर आणि मदत करणाऱ्यांवर दयादृष्टी केली
ज्यांनी मोठ्या कठीण प्रसंगी आणि अडचणीच्या वेळी पैगंबरांना साथ दिली. वस्तुतः एक वेळ अशीही आली होती की यांच्यापैकी काही लोकांची मनं संकटापायी डगमगू लागली होती. मग अल्लाहनं त्यांना आपल्या कृपेचा आधार देऊन सांभाळलं. निश्चितच अल्लाहनं यांच्याशीही सवलतीचा आणि दयापूर्ण व्यवहार केला आणि पैगंबरांच्या सहवासातील 3 अनुयायांची तौबा कबूल केली, ज्यांचा मामला रोखून ठेवण्यात आला होता की जमीन विशाल असतानाही त्यांच्याकरता संकुचित झाली आणि ते स्वतः देखील आपल्या जीवांशी हैराण झाले होते आणि त्यांनी चांगल्या प्रकारे समजून घेतलं की अल्लाहपासून लपून आश्रय घेण्याचं स्थान कुठेही नाही, मात्र केवळ अल्लाहच्या जवळ. मग अल्लाहनं त्यांच्याकडे लक्ष पुरवलं की यांची क्षमा याचना स्वीकारली जावी. निसंशय अल्लाह फार मोठा तौबा कबूल करणारा आणि दया करणारा आहे.